माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाशी संबंधित कथित जादूटोणा प्रकरणात तपास सुरू असतानाच आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले। ताब्यात घेण्यात आलेल्या फिरोज आदम शेख यांच्या नातेवाईकांनी सर्व आरोप फेटाळून लावत पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथील फिरोज आदम शेख यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे मेहुणे अनवर खाजा बाउद्दीन यांनी माध्यमासमोर भूमिका मांडली आहे। आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे जादूटोणा किंवा अघोरी कृत्य केले जात नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तसेच फिर्यादी आणि संबंधित कुटुंबातील वादाची माहिती नसताना अचानक पोलिसांनी कारवाई केल्याचं सांगत ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पोलिसले सकाळी गाडी तिकडे लावल्याने त्याच्यानंतर एका काय विचारू ना डायरेक्ट गाडी घातली पोलीस स्टेशन नेलं। पोलीस नेल्यानंतर तिकडे मग ती गोष्ट अशी चौवळ झाली। काय दिनागराची सुनिली काय आम्ही कधी बोग पण नाही। आम्ही पडते यांच्यानी पण बोग नसतात, यांच्या घरातल्या बालमधून बोग नसतात, हे गोष्टी ते नसतात। तो काय आपलं काम केलं नाही, त्यांचं काहीतरी काम होतं, इल्ली का नाही इल्ली या परमेश्वराला माहिती। का आम्ही का स्वतः ऍक्च्युअली ते कधी गाडी घेऊन येताना ते विनायक राऊत काय बोग नाही। मी आजपर्यंत राजकारण फक्त टीव्हीत बघले होतो, तर आपण कधी आपले संपर्क आम्ही काय कामाच्या पुढे असतो, त्यामुळे आमचा कधी विषय माहिती नाही का काय मोठं रिसिव्हचं काय विषय नाही। आणि त्याच्यासून एक अंधदर्शन काही गोष्टीचं नाही, सगळं हे फुलांनी काम, जेव्हा फुला चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतात, मग बाकी काय काम नसतं। सर म्हणलं इला तुमच्या लक्षात म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतो, ह्या आडा कोंबे आडा तर असली काम होणार नाही, बकरो आडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे। जादू टोंड करूचं काही विषयच नाही असं, तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादू टोंड केलं असं दाखवतं त्यांनी, माझ्यावर केला काय केलं असं काय काय हे असं ह्या नाही असा ह्या कसा ह्या एक राजकारण त्यांचा असा फक्त काही कोणीतरी त्याच्याशी ह्या केला आणि ह्यांच्याशी ह्या करा असं विषय केलेलो हा। म्हणजे आता ते काय किती तो देवांचा आपल्या देवाचाच काम करता, बाहेर आजूबाजू कामं करणार नाही, त्याच्यात उलटसुलट काम करणार नाही म्हणलं। आणि तर तो तुमचा समजा काम असेल तर तुमचं सुद्धा सांगतो, तुमच्या देवात पाणी होते आणि मग माझ्याकडे तुम्ही प्रयत्न करा असं विचार नाही का तुमच्या देवा काकाने माझ्या देवा विचारा असं काय नाही त्याच्यात। हे गोष्टी नुसते असे ह्या असत चादर चढू गेले ते देवळात चढवतात, बालिका जाणत नाही त्याच्यात, पुरुषच जातात देवात। काही त्यांची दर्गा आता समोर देवाची त्यांची आपणच इल्ली आधी इल्ली नाही असं हातान ती आपण त्यांची ती ह्या इल्ली आता त्यांची पुण्यतिथी असताना तिची मिया साहेबांची पुण्यतिथी त्यांची ती इल्ली आहे। हो ती मागली त्यांच्या बाबा आमच्या मशिदीसमोर असा जातात त्यांच्याने, मग तिकडे दर गुरुवारी सोमवारी चादर चढवतात का बाकी काय काम नाही त्यांच्याकडे। म्हटलं हाच काम करतो मी त्याचं करतो, खोटा असा खोटा काम होणार ना। आणि एक लक्षात द्या खैच्या देवाला खोटा काम कधी होणार ना, परमेश्वराच्या मनाचा ताच होता। फक्त काय एक आमका तुमका काहीतरी बरा नाही होणार झाला ते त्याच्यासाठी आम्ही काही भटाकडे जातो, कोणाकडे जातो, आमचं कामच असतं। जाऊ कसा की लहान मुलासाठी जोर वळत असते किंवा काय असतं तर ती काम करतं, असं बाकी असं खोटा काम करणार होतं कधी नाही, इकडे नाही कधी। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे सुमारे 67 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 4 लेनचा रेल्वे उड्डाण पुलाचं लोकार्पण आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले। या उड्डाण पुलामुळे बडनेरा आणि अमरावतीतील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे। मध्य रेल्वेच्या बडनेरा अमरावती रेल्वे स्थानकादरम्यान जुनी वस्ती रेल्वे फाटकाजवळ हा 4 लेनचा उड्डाण पूल उभारण्यात आलाय। लोकार्पणानंतर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी नव्या उड्डाणपुलांवरून दुचाकी चालवत पुलाचं उद्घाटन केलंय। या उड्डाणपुलामुळे रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या तक्रारी वाढत असताना या मुद्द्यांवरून राजकारणही तापलंय। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली असून त्याला भाजपचे आमदार प्रताप अडसळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। बियाणे उगवले नसल्याचं तक्रारीमुळे अनेक शेतकऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकार शेतकऱ्यांसोबत लबाडी करत असल्याचा आरोप केलाय। तसेच अधिवेशनात अमरावतीतील आमदारांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला नसल्याची टीकाही त्यांनी केली। यावर भाजपचे आमदार तथा जिल्हा अध्यक्ष प्रताप अडसळ यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत बोगस बियाण्यांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्यात आलाय। पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना सरकारने दिल्या असल्याचा दावा त्यांनी केलाय।
नाही, काँग्रेसचं ते धोरणच आहे विनाकारणाचं तथ्य नसलेल्या टीका करणं. सभागृहामध्ये अनेक आमदारांनी व मी सुद्धा या विषयात सभागृहातही चर्चा केली, विषय मांडला आणि पत्रव्यवहारसुद्धा केला आणि कृषी मंत्री व आमचे पालकमंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चाही केली आणि त्या संदर्भात माननीय पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं एन्डॉर्समेंट करून तात्काळ पंचनामे करून ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नियोजनमधून भरपाई देण्यात यावी असं त्यांना पत्रही लिहिलं, रिमार्कही लिहिलं आणि माननीय कृषी मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जाहीर केलं आहे की या संदर्भात जिथं जिथं असं आढळलं आहे त्या सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करू. या तक्रारींमध्ये तथ्य आढळलं तर निश्चितपणे त्या कंपन्यांवर सुद्धा कारवाई करू. हे स्पष्टपणे सभागृहात सांगितल्यानंतरसुद्धा एकतर यांना काही माहीत राहत नाही काँग्रेसवाल्यांना किंवा हे पाहत नाही किंवा हेतुपुरस्सर समाजामध्ये व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता या पद्धतीचे स्टेटमेंट करतात असं मला वाटते. कारण स्पष्ट निर्देश माननीय कृषी मंत्र्यांनी दिले आहे आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी अमरावती जिल्ह्यासाठी तर स्पष्ट जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना या संदर्भात DPCमधून आपल्याला काय करता येईल या संदर्भात अहवाल सादर करावा असे स्पष्ट निर्देश माझ्या पत्रावरच त्यांनी दिलेले आहे. त्यामुळं या तक्रारीमध्ये किंवा यांच्या या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही असं मला वाटते. शेतकऱ्यांसाठी महायुती सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करून राहिलं आहे. आजपर्यंत काँग्रेसनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आज ही अवस्था झाली आहे. नाहीतर आधी शेतकऱ्याची अवस्था चांगलीच होती, परंतु आता हळूहळू टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी हे महायुतीचं सरकार अत्यंत चांगलं काम करून राहिलं आणि भविष्यात त्याचे परिणामसुद्धा दिसणं सुरू होईल. शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे, त्यामध्ये शासन काही करू शकत नाही. शासन एवढंच करू शकते की त्यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करून राहिलं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि बियाण्यांच्या बाबतीत निश्चितपणे 100% व्यवस्थित कारवाई सगळ्या कंपन्यांवर होईल. याबाबत शेतकऱ्यांनी आश्वस्त राहावं आणि त्यांना मदतसुद्धा मिळेल. हे जे सरकार आहे हे अजिबात शेतकऱ्यांच्या प्रती चांगली भावना ठेवत नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्या सभागृहामध्ये अमरावती जिल्ह्याचा एकही आमदार ओरडायला तयार नाही. सगळे सत्ताधारी आमदार आहेत या ठिकाणी आणि मंत्री महोदय म्हणत आहेत की आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. अरे ॲक्शन घ्या ना तुम्ही जर कडक असते तर ह्या अशा कंपन्या बोगस कंपन्या तयारच झाल्या नसत्या. पण तुमचं लक्षच नाही आहे शेतकऱ्यांकडे. राहिला विषय शेतकऱ्यांच्या कंपन्सेशनचा, तर हे जे बोगस बियाणे घेतलेले आहेत त्यांनाच तर हे लोक सस्पेंड करायला तयार नाही आहेत. नुसतं घोषणा करून होत असतं का? आज दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. फक्त 20% पेरणं व्यवस्थित झालेलं आहे आणि बाकीची दुबार पेरणी आहे. मग ह्याला सरकार जबाबदार आहेत ना. सरकारने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या पाहिजे आणि गांभीर्यपूर्व या सगळ्या गोष्टी निकाली काढल्या पाहिजे. सरकारने शेतकऱ्याला दुबार पेरणीचं कंपेन्सेशन देणं अनिवार्य आहे. हे सरकारची जर इच्छाशक्ती कमजोर आहे त्याला आपण काय करू शकतो? सरकारने जर इच्छा ठेवली तर बोगस बियाणं अजिबात मार्केटमध्ये येऊ शकत नाही. पण आता येतं आहे. सरकारला काही घेणं देणंच नाही आहे कोणत्या गोष्टीचं. सरकार काही करू शकतं. सरकारच्या मनातच नाही आहे तर मग काय ते ॲक्शनमध्ये दिसणार आहे? शेतकऱ्यांसोबत लबाडी सुरू आहे. बस एवढंच. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. राज्य सरकार जुलै अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असं मतही त्यांनी मांडलंय. तर उद्धव ठाकरे गटातील काही आमदार फुटू शकतात असा दावा करत त्यांनी एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये पुन्हा स्थान मिळावे असं मतही व्यक्त केले. याशिवाय महिला आरक्षण, दलित समाज, ट्रान्सजेंडर हक्क, राम मंदिर प्रकरण, मराठी भाषा उपवर्गीकरण या विविध राजकीय घडामोडींवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बीजेपीच्या आल्या 57 जागा, शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या आल्या, 41 जागा अजितदादांच्या आल्या. त्यामुळे बीजेपीच्या एवढ्या जागा असल्यानंतर दुसऱ्यांना संधी मिळेल असं अजिबात नाही. आणि मागच्या वेळेला त्यांना मुख्यमंत्री यासाठीच केलं होतं की त्यांनी 50 आमदार आणले म्हणून सरकार बनलं होतं. त्यामुळं बीजेपीच्या श्रेष्ठींनी निर्णय घेतला होता की एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस यांचीही पूर्णपणे भूमिका अशी होती की एकनाथ शिंदेमुळे सरकार आलेलं आहे त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करा आणि ते मंत्रिमंडळात राहणार नव्हते. पण अचानक दिल्लीहून फोन आला की तुम्ही डेप्युटी सीएमची शपथ घ्या आणि म्हणून ते त्या मंत्रिमंडळामध्ये आले. तर एकनाथ शिंदे अत्यंत उत्कृष्ट असणारे नेते आहेत
आणि रिक्षा चालवत चालवत ते इथपर्यंत आलेले आहे. ते रिक्षा चालवत आलेले आहेत आणि मी चालत चालत मी इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळं रिक्षा चालवत ते आलेले आहेत. तर त्यामुळं एक ते चांगला ते त्यांना अनुभव आहे आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे कपॅसिटी नक्कीच आहे. पण बीजेपी त्यांना मुख्यमंत्रीपद देईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे 29 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा माझा अंदाज आहे किंवा असं माझं मत आहे. सर एक नेहमी मोदी साहेब म्हणतात ना, खाऊंगा खाणे दूंगा. त्याच पद्धतीने तुमची भाजपा सरकार किंवा तुमच्या पक्ष असेल तर तुम्ही स्टेट फॉरवर्ड बोलत असता. परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये काही नियम वाया काम केले जातात. अधिकाऱ्यांचे वेळेवर बदली होत नाही. 4-4 वर्षे 5-5 वर्ष उठून जातात तरी बदली होत नाही. याचं मागचं कारण काय आपल्याला काय वाटतं? काय 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 अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाही कोणत्या बदल्या 5-6 वर्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाही. नियम बाह्य वापरून चालू. नाही, ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत त्यांची नावं मला द्या, त्यांच्या बदल्या ताबडतोब करून टाकतो. त्यामुळे नाही, ठीक आहे. आता आपण म्हणताय त्या पद्धतीनं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काही वेळेला अनेक वेळेला असं होतं की आता माझ्याकडे दिल्लीला आणि मुंबईला सगळे 90% लोक बदल्यासाठी येतात. प्रत्येकाची बदली इथे झालेली आहे, तिथे झालेली आहे, 1 वर्ष झालेली आहे, आई आजारी आहे, अमुक आजारी आहे. तर मी त्यांना सांगतो बाबा आई आजार आहे, तर आईला सोबत घेऊन जावं तिथे. त्यामुळं अनेक वेळेला आपण म्हणताय त्याप्रमाणे काय अधिकाऱ्याच्या नियमाप्रमाणे बदल्या 3-4 वर्षांतर झाल्या पाहिजे. जर जास्त वेळाला तो अधिकारी तिथे असेल तर नक्की त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे असं माझं मत आहे. आणि नक्की मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या अधिकारी जास्त काळ तिथे राहता का कामा नये. जास्त म्हणजे जो पिरियड त्यांचा आहे तेवढे ते राहिले पाहिजे. तर तसा नक्की आपण प्रयत्न करू. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आक्रमक झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असेल यांच्यावर सडेतोड बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जे हिंदीमध्ये भाषण केलं त्याच्यावरून पण राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मला वाटतं की राज ठाकरे हे महाराष्ट्रातले अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत. मराठीचा त्यांना मोठा अभिमान आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण हिंदीमध्ये बोलूच नका. आता इथे जर कुणी एखादा शिष्टमंडळ बाहेर आउट ऑफ इंडिया झालं तर त्यांच्याशी मराठी बोलायचं का? दुसरे आणि काहीतरी उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे काय उद्योगपती आले तर त्यांच्याशी मराठी बोलायचं का? त्यामुळं हिंदीमध्ये बोलूच नका. हा राष्ट्रभाषेचा अपमान आहे. मला असं वाटतं की मराठी असायला हरकत नाही आहे. पण राज ठाकरेंची मुलं मात्र इंग्लिश मीडियममध्ये ते शिकत असतात. त्यामुळं एक तर मराठीचा अभिमान असायला हरकत नाही आहे. आणि आता ते ऑटो रिक्षाच्या बद्दल जो काही निर्णय सरकारने घेतलेला आहे तर मराठी त्यांना आलं पाहिजे, गोष्ट खरी आहे. पण त्या एखादा पॅसेंजर त्या ठिकाणी हिंदी बोलणार असेल तर त्यांनी मराठीत बोलायचं का? त्यामुळं मुंबई शहरामध्ये अनेक लोक येतात. त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरे हे जेवढे आक्रमक होतील तेवढा आमचा फायदा आहे. त्यामुळं त्यांनी किती जरी आक्रमक झाले तरी राज ठाकरेचे लोक काही निवडून येत नाहीत, त्यांचेही निवडून येत नाहीत आणि आमचेही निवडून येत नाही आहे. त्यामुळं त्या आक्रमक त्यांनी एवढं होऊ नये. मला वाटतं मराठीबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही सगळे मराठी आहोतच आहोत. आणि आमचे मराठी दिल्लीमध्ये 4-5 लाख लोक आपले मराठी लोक आहेत. अनेक राज्यामध्ये आपण गेलो साऊथ इंडियामध्ये तर आमच्या खानापूर आटपाडीचे लोक जे सोनं वितरणारे लोक आहेत ते शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी आहेत. सर्व देशभरामध्ये मराठी माणसं मला पाहायला मिळतात. मी युपीमध्ये गेलो तर अनेक जिल्ह्यामध्ये मी गेलो की तिथं मला 10-20 लोक मराठी लोक भेटतात. त्यामुळं सगळ्या देशामध्ये मराठी लोक आहेत. आणि मुंबई ही आपली आर्थिक राजधानी असल्यामुळं मुंबईमध्ये 60% लोक नॉन मराठी आहेत आणि 40% लोक मराठी आहेत. त्यामुळे ही आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरे घटनेचा अपमान करतायत. राज ठाकरे हे मराठीबद्दल त्यांना अभिमान आहे तर चांगली गोष्ट आहे.
पण प्रत्येक वेळेला मराठीचा विषय आणून आपण मुंबईची इमेज खराब करू नये. मुंबईला आर्थिक राजधानी मिळवण्यामध्ये मराठी नॉन मराठींचा सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळं असे वादग्रस्त विधान करणं योग्य नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी हिंदी बोलल्यामुळं तेवढा राज ठाकरे नेण्याची आवश्यकता नाही आहे. अनेक वेळेला उद्धव ठाकरे पण हिंदी बोलतात. अनेक मुस्लिम समाजाचे लोक शिवसेनेसोबत आहेत, त्यांच्याशी ते काही मराठी बोलतात का ते? आता ते शेवटचा प्रश्न आता आम्हाला जायचा. उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे केंद्रात पण राज्यात पण. तुमच्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? कारण याच्या विरोधात आपल्याला माहिती राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत, मोर्चे निघत आहेत. काही आमदारांनी सह्या पण केल्या त्या निर्णयाविरोधामध्ये. दलितांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रकार आहे. आता उपवर्गीकरणाच्या बद्दल एकतर सुप्रीम कोर्टाने पूर्वी माला मादिगा, आंध्र प्रदेशमध्ये माला मादिगा या 2 जाती आहे, महार मांग अशा. चंद्रबाबू नायडूंच्या सरकारने 20 वर्षापूर्वी असा निर्णय घेतला होता की मादिगांना वेगळं आरक्षण द्यायचं. सुप्रीम कोर्टाने मात्र सांगितलं होतं की देशामध्ये 1200 जाती आहे एसटी मध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे. तर हे सगळ्यांना देणं अशक्य आहे. त्यामुळे असं कॅटेगरायझेशन करणं बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण अलीकडे सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलाय की ज्या राज्याला कॅटेगरायझेशन करायचं असेल त्यांनी करावं. म्हणून राज्य सरकारने समिती नेमलेली आहे. त्याचा रिपोर्ट अजून बाहेर आला नाही, पण तो रिपोर्ट तयार आहे आणि सगळ्यांच्या हरकती मागवलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या बौद्ध समाजाचं आणि चर्मकार समाज आहे, इतर समाजाच्या अनेक लोकांचा या अबकडला विरोध आहे. मातंग समाजाचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला कॅटेगरीशन मिळालं पाहिजे, आम्हाला आरक्षणाचा फायदा होत नाही आहे. तर त्यामध्ये आपलं मत असं आहे की या समाजाला शिक्षणामध्ये कसं पुढे आणायचं यासाठी एक आराखडा तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बाकीच्या काही जातींमध्ये शिक्षण एवढं नसलेले लोक असल्यामुळं ते त्यांना फायदा मिळत नाही आहे. बौद्ध समाजाला फायदा यासाठी मिळाला की बौद्ध समाजामध्ये अनेक डिग्रीवाले लोक आपल्याला मिळाले. आणि आता अलीकडे मातंग समाजामधले काही अधिकारी आपले वारे येत होते, असे अधिकारी मातंग समाजाचे पण आता पुढे येत आहेत. त्यामुळं मातंग समाजाला शिक्षणामध्ये कसं पुढे आणायचं याचा विचार होणं आवश्यक आहे. कर्नाटकचे परिवहन मंत्री बायरथी सुरेश यांनी बंगळुरूमधील सामान्य प्रवाशांच्या वेशात BMTC बस सेवेची गुप्त पाहणी केली. या पाहणीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आल्या असून एका चालक आणि वाहकावर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. बायरथी सुरेश यांनी मास्क घालून सुमारे 2 तास 10हून अधिक BMTC बसमधून प्रवाशांच्या अडचणीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय. पाहणी दरम्यान एका बस प्रवाशाला थांब्यावर न उतरल्याचा प्रकार निर्देशनास आल्यानंतर संबंधित चालक आणि वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान स्वतः मंत्र्यांनीही सुटे पैसे नसल्याने बसच्या वाहकाने त्यांना बसमधून उतरायला सांगितल्याची घटना घडली. या निमित्ताने प्रवाशांना रोज भेडसावणाऱ्या अडचणीचा प्रत्यक्ष अनुभव आल्याचा मंत्री यांनी सांगितलंय. एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 200 रुपयाचा नवा ॲड अँड प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा, पात्र ग्राहकांसाठी अनलिमिटेड 5G आणि 18हून अधिक OTT प्लॅटफॉर्मचा लाभ देण्यात येणार आहे. एअरटेलच्या या नव्या ॲड ऑन प्लॅनची वैधता 28 दिवसाची असून ग्राहकांना 30 GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे. याशिवाय 5G नेटवर्क उपलब्ध असलेल्या आणि पात्र असलेल्या ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळेल. तसेच जिओ स्टार मोबाईल आणि एअरटेल एक्स्ट्रीम प्ले प्रीमियमसह 18हून अधिक OTT प्लॅटफॉर्मचा प्रवेशही या प्लॅनमध्ये देण्यात आला आहे. हा प्लॅन विशेषतः जास्त डेटा आणि मनोरंजनाचा लाभ घेणाऱ्या प्रीपेड ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे. तो विद्यमान प्रीपेड प्लॅनसोबत वापरावा लागणार आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी दिंडीचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय. वारकऱ्यांसाठी लाडू वाटपांबरोबर संपूर्ण दिंडी मार्गावर 24 तास मोफत रुग्णवाहिका आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील माळी चिंचोरा फाटा परिसरात ज्ञानेश्वर माऊलीची पालखी दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी स्थानिकांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना महाप्रसाद सुमारे 40,000 लाडूंचे वाटप करण्यात आल्याचे आयोजकांचा दावा आहे। यासोबतच दिंडीच्या संपूर्ण प्रवासादरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 तास रुग्णवाहिका सेवा, तज्ञ डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य उपचार आणि औषधांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि आरोग्यदायक व्हावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दूध भेसळी विरोधात अन्न व औषध प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात मोठी कार्यवाही केली आहे। सांगोला तालुक्यातील एक दूध प्रक्रिया केंद्रावर छापा टाकत संशयित भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले। प्राथमिक तपासणीत दुधात पाण्याची भेसळ आणि निर्धारित मानकापेक्षा कमी घनांश आढळल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। त्यानंतर सुमारे 37,532 लिटर दूध अंदाजे 15 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे। संबंधित आस्थापनाकडे आवश्यक परवाने नसल्याचाही मुद्दा तपासात समोर आला आहे। नियमांचे पालन होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून अंतिम अहवालानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे। राज्यभर सुरू असलेल्या भेसळ विरोधी मोहिमेअंतर्गत अशा कार्यवाही यापुढेही सुरू राहणार असल्याचं अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले। विनायक राऊत आणि त्यांच्या सुनेमधील कौटुंबिक वाद आता चांगलेच पेटले। विनायक राऊतांनी कालच पत्रकार परिषद घेऊन सून गिरिजा राऊत यांच्यावर 5 कोटी रुपये आणि फ्लॅट मागितल्याचा खळबळजनक आरोप केला होता। पण आता या आरोपांवर गिरिजा राऊत यांच्या आईने थेट आणि मोठा पलटवार केलाय। गिरिजा राऊत यांच्या आईने विनायक राऊतांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत। आम्हाला जर पैसे हवे असते तर आम्ही 3 वर्ष शांत बसलो नसतो, असा रोकटोक सवाल त्यांनी केलाय। आम्ही फक्त वाद मिटवण्यासाठी राऊत कुटुंबाकडे वेळ मागत होतो, असा दावा त्यांनी केलाय। राऊतांचा मुलगा मुलीला घाणेरड्या शिव्या द्यायचा आणि मानसिक त्रास द्यायचा असा गंभीर आरोप करत आपला मुलगा काय करतो हे विनायक राऊतांना चांगलंच ठाऊक आहे, असं गिरिजा यांच्या आईने म्हटलंय। संसारातल्या अडचणीवर आम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार करण्याचा सल्ला देत होतो, पण राऊत कुटुंबाने उपचाराऐवजी अंधश्रद्धेचा मार्ग निवडला, असा धक्कादायक आरोपही मुलीच्या आईने केलाय। दरम्यान राऊत यांची राजकीय पातळी मोठी असल्याने आम्ही इतके दिवस गप्प होतो, पण आता आम्ही विनायक राऊतांच्या अटकेची मागणी करत आहोत, असं गिरिजा यांच्या आईने स्पष्ट केलंय। त्यामुळे आता हाय प्रोफाईल वादात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येते। आठवड्याच्या अखेरीस सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवल्या गेली आहे। 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घट झाली असून चांदीचे दरही कमी झालेत। ताज्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याचे दर सुमारे 1,44,000 रुपयाच्या पातळीवर आलाय, तर चांदीचे दर प्रति किलो सुमारे 2,35,000 रुपये इतका आहे। प्रमुख सराफा बाजारामध्येही सोन्याच्या किमतीत घट दिसून आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरमधील चढ उतार आणि जागतिक आर्थिक घडामोडीचा परिणाम मौल्यवान धातूच्या दरावर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। येत्या काही दिवसातही सोने चांदीच्या किमतीमध्ये आणखी चढ उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। तर मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे, वय 21, राहणार पटवडगाव असं आहे। तर प्राथमिक माहितीनुसार शनिवारी रात्री ज्ञानेश्वर आपल्या 2 मित्रांसह मोटरसायकलवरून घाटनांदूर येथे आला असता साठे चौक परिसरात काही जणांसोबत त्याचा वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन संशयितांनी ज्ञानेश्वरावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात ज्ञानेश्वराचा मृत्यू झालाय, तर त्याच्यासोबत असलेला एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर तिसऱ्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगितलं जात आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हत्येचं नेमकं कारण आणि आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत।
आजच्या टी टाईम या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.